आता आम्ही निघालो आता एका कामानिमित्त. तर सकाळीच कामं करून घेतली. फक्त मला गाडी घ्यायला, गाडीवर नाही घ्यायला. तर काल गाडी त्याच्याकडेच होती. बघूया आता माझ्या आमच्या फ्लॅट आहे सगळंचं काम चालू बघायला चाललं. आता बघूया आपण सगळं आणि जमलंच तर तुम्हाला थोडा वेळात. बोलता बोलता माझे व्हिडिओ पॉज झाली. काय हरकत नाही. जो पण आपला ब्लॉग आहे तो पूर्ण बघा, स्किप नका करू. स्किप केल्यावर तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी बघायला नाही भेटणार. तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पण लाईक करायला सांगा, तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना सबस्क्राईब करायला सांगा, फॉलो करायला सांगा, शेअर करायला सांगा. कारण आपला माणूस जर पुढे जात असेल तर आपल्या माणसाला सपोर्ट करायचं काम आपलंच असतं. कीप सपोर्टिंग फॉर मी. मला सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. काम झालं आहे आणि आज आपण चाललो की 10व्या दिवसाची ऑर्डरची आपली बुकिंग आहे विसर्जनाची. त्या मंडळाने आपला फोन केला आहे. तर जाऊन त्यांना आपण भेटूया मंडळाला, काय बोलतात काय नाही जरा विसर्जन. आपल्या पोरांचे फोन येत आहेत. 10व्या दिवसाचे विसर्जन आहे आपल्याला. हा पोरांना आपली आहे बघू शकता आपण. मंडळ जमलेलं आपलं. 10व्या दिवसा विसर्जनची ऑर्डर आपल्याला. हाय तर करा. हा चला मित्रांनो, झाली आपली मीटिंग. आता आपण निघालो. पण निघता निघता माझे परम मित्र KMSCBचे भेटलेले आहेत. तावरे काय करतात समक्ष 24/7 इलेक्ट्रिसिटीचं काम करायला असतात. पगार पूर्ण घेतात पण. चला भेटूया अजून. हाय फ्रेंड्स, मग आलो घराच्या खाली बसलो. आता आपण आपण गेल्यावरती घरी टेरिसवर घरी यशविकाचा आधार कार्ड आला. आपलं थोडं बँकेचं काम आहे ते करून घेऊया. यशविकाचं नवीन अकाउंट ओपन करायचं आहे त्याला, चाइल्ड अकाउंट. त्यासाठी ते काम करून आपण निघणार आहोत डोंबिवलीला. डोंबिवलीला एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्यासाठी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो पुढे आपण कशासाठी चाललो डोंबिवलीला. तर निघूया थोड्याच वेळात, एक 5 मिनिटात निघूया. तुम्हाला दाखवतो पुढे ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय काय आहे ती. चला मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे कल्याणला जायला खास कामासाठी. पहिले आपण ATMमध्ये पैसे डिपॉझिट करूया आणि मग निघूया. पाऊस खूप लागला त्यामुळे थांबलेलो, थोडा ब्लॉगमध्ये लेट आलो. कंटिन्यू आता ब्लॉगमध्ये राहील. तर एक विनंती आहे सगळ्यांना की ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि माझ्या मित्रांनो, तुमच्या पण मित्रांना पुढे फॉरवर्ड करा, ब्लॉग शेअर करा आणि लाईक सपोर्ट करायला सांगा. ही खूप विनंती आहे. प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. DJ सागर मुंबई या चॅनल. हो आता बँकेचं काम झालं आहे. चला निघूया आपण आपल्या पुढच्या कामासाठी. बस 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 तेव्हा चला मित्रांनो. हा डायलॉग आहे आपले फोकस इंडिया लाडके. खूप त्यांना मानतो. फोकस इंडिया जसमीर सिंग ते जे आहेत त्यांना बघूनच थोडंफार इन्स्पायर आहे. मस्त ब्लॉग्स बनवतात त्यांना बघूनच. त्यामधलं आपलं एक नाव आहे फोकस इंडिया. तो बघून मित्रांनो मस्त बोलतो तो. तर निघायचं आपल्या पुढे कामासाठी कल्याणला. तर दाखवतो एक इंटरेस्टिंग गोष्ट घ्यायला चालतो तिथं. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळ ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो चालू केलं ब्लॉग चालू केला आपला. थोडा पल्लू बोलणार आहे. पल्लूचे ब्लॉग ऐकूया. बोल पल्लू, जसं काय तुम्ही बघताय. बोलला काय आपल्याला काय बघताय कसा पाऊस चालू झाला आहे. आम्ही आता डिसाईड केलं आहे पावसातूनच निघायचं भिजत. त्यामुळे ब्लॉग आता थोडा वेळ होणार नाही. पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटू. पाऊस थांबवायला लगेच ब्लॉग चालू करू. आम्ही निघतो पुढे कामासाठी. तर मित्रांनो थोड्याच वेळात भेटूया पाऊस थांबल्यावर ब्लॉगमध्ये. गोष्ट की आम्हाला तिकीट लागत दुकानात बघितलं नाही भेटले. आपल्याला तर रामबाग भेटले. तर रामबाग आपल्याला ती वस्तू भेटते का शॉपमध्ये जाऊन भेटते. तर लगेच ब्लॉगमध्ये घेतो, कवर करतो. आता कल्याणमध्ये पण आम्हाला ती वस्तू काय भेटली नाही. तर आम्ही चाललो आता डोंबिवलीला. अरे असा कुठे वस्तू डोंबिवलीला चाललो आम्ही. तर बघूया डोंबिवलीला भेटते का कवर करतो. हे तर 2 दुकानं आम्ही कल्याणमध्ये बोललो तर आम्हाला भेटले ना. आता बघू डोंबिवलीला का भेटेल ना. नाही ते कम्प्युटरची दुकान आहे. त्याची नाही, कम्प्युटरची नाही, इलेक्ट्रॉनिकची दुकान आहे. चला मित्रांनो ब्लॉगमध्ये राहा कंटिन्यू. तुम्हाला
नाही भेटले आपल्याला. आपण आता चाललो आहे उल्हासनगर. मित्र माझे बोलले, खूप सगळ्यांना फोन केले की उल्हासनगरला मला एकदा जायचं. चला आपण डोंबिवलीवरून निघतो आपण. आता बघूया उल्हासनगरला जातो. मित्रांनो, ज्या कामासाठी आपण कल्याण आणि डोंबिवली त्यानंतर उल्हासनगरला जाऊन आलो, तर आपण घेत होतो नॉईज कॅन्सलेशन माईक घेत होतो. पण रेट काय जमला नाही, काही कारणास्तव तो माईक घेतला नाही आपण. पण घेऊ लवकरच. आपण घेऊ आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तो पण एक ॲड करू. सध्यामधून मोबाईलवरतीच शूट करतो. तर उल्हासनगर निघताना पन्नू बोलला चला धबधब्यावरती जाऊन येऊ. की हिडन जॅम धबधबा आहे, मी तुम्हाला दाखवतो. वरच खांबाच्या रोडला आम्ही निघालो आहे. आणि आता खांबा क्रॉस करून पुढे आलो आहे आम्ही. खूप आता सगळे लॉन्स वगैरे सगळे क्रॉस करून पुढे आलो आहे आम्हाला. आणि थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवतो की कुठल्या साईडने जायचं. हा तो रोड आहे पूर्ण. चालू इथं टर्न मारायचा. हां, इथंच टर्न मारायचं ना. हां, या रोडने आलो आपण. परत खांब्याचा हा रोड आहे. हा मुरबाडला जायचा रोड आहे पूर्ण. हा मुरबाडला जायचा रोड आहे पुढे. तुम्ही इथे आला की राईट हँड साईडला तुम्हाला इथे गाड्यांचं शोरूम दिसतं. गाड्या पार्किंग दिसते तुम्हाला राईट हँड साईडला. तिथे या पत्र्याच्या खालती इथून गाडी टर्न मारली की राईट हँड साईडला गाड्याचं शोरूम आहे. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. इथून आपण राईट घेतला. आपण या रोडला येतो. छोटा रोड आहे. या रोडने हिडन जॅम धबधबा बघायला भेटेल. ब्लॉगमध्ये कंटिन्यू व्हा. मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. व्ह्यू खूप भारी आहे. तुम्हालाही आवडेल. जर कोणाला रस्ता माहीत करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी कमेंटमध्ये तुम्हाला सांगेन की रस्ता कसा कुठून आहे काय आहे. तर मी नक्की सांगेन तुम्हाला पुढे. आपण भेटूया थोड्याच वेळात ब्लॉगमध्ये धबधब्यावरती. चला. तर हाय फ्रेंड्स, मग आपण आलो आहे. व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. आणि धबधबा आपल्याला तिकडे बघायला भेटेल त्या साईडला. तिकडे आलं पन्नू चाललं आहे पुढे. कारण पहिले पण आम्ही इथे येऊन गेलो आहे, त्यामुळे माहिती आहे आम्हाला. पण तेव्हा व्लॉगिंग नव्हतं करत मी. आता व्लॉगिंग चालू केल्यामुळे एक हिडन जाम मस्त धबधबा आहे. खूप गाड्या बघायला भेटते तुम्हाला. 2-3 गाड्या लोक येतात खूप. पण आता संध्याकाळची वेळ झाली म्हणून दुपारच्या टायमात खूप लोक येतात. त्यामुळे तुम्हाला बघायला भेटेल. हे हँडल लॉक केला का? हां ठीक. चला मी तुम्हाला दाखवतो. पाऊस कमी असल्यामुळे थोडासा पडलो. लास्ट टाइम पाणी खूप होतं रे. परिसर या आसपासच्या परिसरात खूप लोकांना इथला माहिती आहे हा धबधबा. जेवढे उल्हासनगर वरपचे आहेत, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. मी तुम्हाला सांगेल कसं यायचं काय. तरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं. मस्त स्पॉट आहे. द व्ह्यू. हा हिडन धबधबा आहे. हा रस्ता यायचा आपला कच्चा रोड आहे जो मला दाखवतो ब्लॉगमध्ये. तर हाय, मग थोडं मजा केली धबधब्यामध्ये. मग आता आम्ही निघालो पन्नू आणि मी घरी जायला. खूप टाईम गेला सकाळपासून आम्ही बाहेर आहे, काम करत सगळं बघत.
वेळ झाला आहे निघू. तर ज्यांना ज्यांना ही जागा माहिती आहे, जे माझा ब्लॉग बघतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा कशी जागा आहे. आणि ज्यांनाही नाही माहीत, ज्यांना माहीत नाही त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा कुठे रस्ता आहे काय. मी नक्की तुम्हाला गाईड करेन आणि सांगेल की कसा रस्ता आहे, कुठे जायचं काय आहे. तर भेटूया थोड्या वेळात ब्लॉगमध्ये परत. हा मग आता आम्ही निघलो आहे मित्रांनो घरी जायला. तुम्हाला पोचू रस्त्याचं काम करतो. आता रस्ता हाताळायला सगळं काम चालू आहे. लवकरच घरी. तर मित्रांनो आता आम्ही क्रॉस करतोय रायता नदी. हा चालू आहे समृद्धीचा प्रोजेक्ट. काय समृद्धीचा ना, हा समृद्धी थोडी. हा नाही रे, नाही रे बाबा, बडोदा हायवेचा प्रोजेक्ट चालू आहे. हा रायता नदीवरनं गेलाय. तर आम्ही रायता नदी क्रॉस करतोय आता. रायत्यावरून जे ब्लॉग माझा बघत असतील तर प्लीज कमेंट करा. ब्लॉग कसा वाटला सबस्क्राईब करा, फॉलो करा माझ्या चॅनलला. आम्ही चाललो आता घरी रायत्याच्या दिशेने. तर इथून गोविलीवरून जिटवाडा आम्ही घरी जाऊ. आम्ही घेतली यशविकासाठी कंपोस्ट बॉक्स नवीन. आलेलो दुकानात दुपारी. चला आता घरी जाऊया सरप्राईज. बघ काय आणलं. ते नाही हा. हा यशविका चपाती खाणार ना. नको इथे कलर्स ठेवायचे काय. हे राहिला एक कलर. हा आणि पेन्सिल कुठे ठेवले. अरे कशी आहे कंपोस्ट बॉक्स. छान आहे. हा आपण घरी ठेवू. पर्पल म्हणून पर्पल घेतला. हा घरी ठेवू आपण, नाही तर फ्रेंड्स घेतील तुझं. हा मग तू घरी ठेव ना. अरे हा ठेव ना तू. नको ना तो मग तुझं हरवेल, तुझे फ्रेंड्स घेतील ते. बॅगेत ठेवते मग काढला तर कोणी. हा मग तो हा ठेवून दे. तिसरा वाला टेडीबेअरवाला घरात राहू दे. हा बाय कर सगळ्यांना. आता सगळ्या मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनाला दरवर्षीप्रमाणे टायमाप्रमाणेच बोलता चुकलो. किती वेळ पन्नूची वाट बघितली. आता पन्नूला घ्यायला मंदिरात जरा मस्त जरा 9 वाजले. काय काम करत होतो. तर आजची कामं काय झाली ते तुम्हाला ब्लॉगमध्ये गाडी मग पुढे. तर मग चला मित्रांनो भेटूया उद्या. आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये खूप काय आम्ही कव्हर केलं आहे. कसं वाटलं पण नक्की सांगा. आणि जेवढे पण माझे मित्र आहेत तुम्ही सबस्क्राईब चॅनल, आपल्या मित्रांना पण माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कशी वाटली व्हिडिओ मला नक्की सांगा. विजय सागर म्हणतो या चॅनलला. तर चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.